Sir, the Honorable Amit Shah ji, when he corrected one of his speakers, he was very graceful and he said, why can't men? भाई भी कर सकता है. जी सही बात है, हर घर में ऐसे भाई नहीं होते जो बहन का सब अच्छा कल्याण देखते हैं, but that is very kind of him to say that. हर की तकदीर इतनी अच्छी नहीं होती, but फिर भी the men, I never say, I always say there are two wheels for a cycle to work. So men are equally important, and I would like to about the men which has influenced our lives as women. It was B.R. Ambedkar who gave us a right to vote. It was Mahatma Phule, he made sure gave us education, and a woman like me stands here educated and qualified because of what he contributed. प्रत्येक घरात असा भाऊ असतोच. लोकसभेमध्ये सुप्रिया सुळे यांचा अजितदादांवर हल्लाबोल. केंद्र सरकारने लोकसभेमध्ये मांडलेल्या महिला आरक्षणाच्या विधेयकावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळतं. महिला आरक्षण बिल लवकरात लवकर पारित व्हावं अशी मागणी काँग्रेस आणि मित्रपक्षांकडून करण्यात आली आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा देत असल्याचं जाहीर केलं. त्यावेळी लोकसभेतल्या सलग दुसऱ्या भाषणामध्ये सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे हल्लाबोल केला. त्यामुळे आता महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाल्याचं पाहायला मिळतं. सुप्रिया सुळे यांनी सलग दुसऱ्या दिवशी लोकसभेत भाषण केलं. त्यावेळी त्यांनी चौफेर मुद्द्यांना हात घातला. केंद्र सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न देखील यावेळेस त्यांनी केला. मराठा आरक्षण, धनगर आरक्षण, त्याचबरोबर दुष्काळ आणि कॅनडाच्या मुद्द्यावरून सुप्रिया सुळे यांनी सरकारला घेरलं. त्याचवेळी त्यांनी अजित पवार यांच्यावरती देखील निशाणा लावण्याची संधी सोडली नाही. तर मंडळी, नेमकं काय झालंय? महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजपकडून एका महिलेने सुरुवात करण्याऐवजी शशिकांत दुबे यांना संधी दिली गेली. त्याबद्दल काँग्रेसकडून जेव्हा शेरेबाजी झाली तेव्हा अमित शहा म्हणाले, महिलांच्या भल्यासाठी केवळ महिलांनीच बोलावं असं नाही, पुरुषही बोलू शकतातच, आम्ही भाऊ म्हणून बोलू शकतो. या वाक्याचा संदर्भ घेत सुप्रिया सुळे यांनी अजितदादांना टोला लगावला. प्रत्येक घरामध्ये असे भाऊ असतातच, असं नाही की जे बहिणीचं कल्याण बघतील. प्रत्येकाचं नशीब एवढं चांगलं नसतं, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. दरम्यान भाषणावेळी सुप्रिया सुळे यांनी भाजपने देखील धारेवर धरला. एकेकाळी भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी मला ऑन कॅमेरा घरी जाऊन जेवण बनवण्याचा सल्ला दिला. ही भाजपची खरी प्रवृत्ती आहे, त्यामुळे भाजपला उत्तरं दिली गेली पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला मतदानाचा अधिकार दिलेला आहे. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी आम्हाला शिक्षणाचा अधिकार दिला आहे. माझे वडील शरद पवार यांनी पंचायत राजमध्ये महिलांना 33% आरक्षण दिलं होतं. या गोष्टीचा आम्हाला अभिमान वाटतो, असं देखील सुप्रिया सुळे यांनी यावेळेस म्हटलेलं आहे.